स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं असून वरिष्ठांच्या मान्यतेनं शहर शिवसेना कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार असं शहर प्रमुख किरण काळे यांनी म्हटलंय। गेली 3 वर्ष महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याच निवडणुका झाल्या नव्हत्या। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली 3 वर्ष प्रशासकीय अधिकारी चालवत आहे। ही एक प्रकारे लोकशाहीची हत्याच होती। मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं या निवडणुकांची घोषणा 1 महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणूक प्रक्रिया 4 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिलाय। या आदेशाने अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्वागत करत असल्याचं प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी केलंय। तर सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका गरजेच्या आहे। लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधूनच नवीन नेतृत्व तयार होत असतं। सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना निवडणूक आयोगास आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ घेण्याची मुभा दिली असली तरी राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये अशीच आमची अपेक्षा आहे। जनतेला देखील निवडणुका हव्या आहे असं किरण काळे यांनी म्हटलंय। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर कार्यकारिणी गठीत करण्याच्या हालचालींना वेग दिला जात असल्याचं समजतंय। याबाबत जुन्या नव्या शिवसैनिकांचा मेळ घालत वरिष्ठांच्या मान्यतेनं लवकरच कार्यकारिणी जाहीर केली जाईल असं किरण काळे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।